आज आपण फार्म अकाउंटिंगचं पुढचं एक्झाम्पल पाहू, ज्याच्यामध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. एक्झाम्पल बघा की फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ पाटील फार्म हाऊस ड्रॉ अप द फायनल अकाउंट्स फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. इथं पाटील फार्म हाऊसचं आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्याच्या आधारे फायनल अकाउंट्स तयार करायचे. फायनल अकाउंटमध्ये काय काय येतं तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, तर हे 3 अकाउंट्स आपल्याला तयार करावे लागतील. तर एक्झाम्पलमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सेस दिलेत, त्याच्यामध्ये स्टॉक 1418 म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. याच्यामध्ये लाईव्ह स्टॉक 37,500, पॅडी 15,000, पॅडी म्हणजे भात, कॅटल फीड जनावरांसाठीचं अन्न 2,500, फर्टिलायझर्स औषधे 1,250 आणि सीड्स 1,250. असा ओपनिंग स्टॉक जो आहे तो 57,500 रुपयांचा आहे. हा कुठे जातो, ओपनिंग स्टॉक जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर दिलेत परचेसेस, त्याच्यामध्ये लाईव्ह स्टॉक 7,500, कॅटल फीड 27,000, फर्टिलायझर्स 4,000, सीड्स 1,250. परचेसेस सुद्धा कुठे जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे दिले क्रॉप एक्सपेन्सेस. क्रॉप म्हणजे पिकाशी संबंधित असणारे एक्सपेन्सेस. आता तुम्हाला माहिती आहे की ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण कोणकोणते एक्सपेन्सेस घेतो. आपण घेतो सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे फॅक्टरी रिलेटेड सर्व एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो. ऑफिस रिलेटेड सर्व एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतो, बरोबर. मग याच पद्धतीने इथे सुद्धा ट्रेडिंग अकाउंटला कोणते एक्सपेन्सेस घ्यायचे जे क्रॉपशी संबंधित असतील, जे डायरेक्ट एक्सपेंडिचर्स आहेत, डायरेक्ट पिकाशी संबंधित असणारे सर्व एक्सपेंडिचर्स हे ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचे. मग हे जे क्रॉप एक्सपेन्सेस आहेत ते सुद्धा जातील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. जे ऑफिशियल एक्सपेंडिचर्स असतील, डेप्रिसिएशन असेल किंवा रेंट असेल किंवा इतर काही इन्शुरन्स असेल, ते जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बाकी क्रॉपशी रिलेटेड जे एक्सपेंडिचर असतील ते जातील ट्रेडिंग अकाउंटला. त्यानंतर पुढे सांगितलं जनरल एक्सपेन्सेस 9,750. आता हे जनरल एक्सपेन्सेस आहेत, ते काय क्रॉपशी डायरेक्ट रिलेटेड नाही आहेत, त्याच्यामुळे ते घ्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर पुढे दिलेत लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस. लाईव्ह स्टॉक एक्सपेन्सेस हे सुद्धा डायरेक्ट प्रोडक्शनशी संबंधित आहे किंवा डायरेक्ट एक्सपेंडिचर्स आहेत आणि त्याच्यामुळे ते सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचे. पुढे दिले सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स आहेत, ही एक असेट आहे, त्यामुळे ती घ्यायची बॅलन्स शीटला असेट साईडला. पुढे दिले रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ फार्म मशिनरी. रिपेअर्स आहेत, जनरल एक्सपेंडिचर्स आहेत, त्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचे. त्यानंतर फार्म मशिनरी ही आहे असेट, ती घ्यायची असेट साईडला. लँड असेट आहे, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे सर्व असेट्स आहेत, त्यामुळे ते कुठे घ्यायचे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर या पद्धतीने आपल्याला डेबिट बॅलन्स सर्व दिलेले आहेत. त्यानंतर क्रेडिट साईडला सन्ड्री क्रेडिटर्स ही एक लायबिलिटी आहे, त्यामुळे ती बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला घ्यायची. सेल्स दिले लाईव्ह स्टॉक 12,000, पॅडी 1,06,250 आणि मिल्क 64,250. हे सेल्स कुठे घ्यायचं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर लायबिलिटी आहे, एक्सपेंडिचर द्यायचे राहिलेले, त्यामुळे ते घ्यायचे लायबिलिटी साईडला आणि कॅपिटल सुद्धा लायबिलिटी साईडला. असे सर्व ट्रायल बॅलन्सचे जे अमाऊंट्स आहेत ते आपण रिस्पेक्टिव्ह स्टेटमेंटला पोस्ट करायचे. खाली दिले ॲडिशनल इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये पहिले दिले क्लोजिंग स्टॉक. लाईव्ह स्टॉक 25,000, पॅडी 12,500, कॅटल फीड 1,500, फर्टिलायझर्स 1,000. हे सर्व क्लोजिंग स्टॉक्स आहेत, बरोबर. ते कुठे जातील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढं दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, म्हणजे 2 इफेक्ट होतील क्लोजिंग स्टॉकचे. एक जाईल असेट साईडला आणि दुसरा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. दुसरी ॲडजस्टमेंट दिली श्री पाटील हॅज कन्झ्युम्ड द फॉलोइंग आयटम्स आउट ऑफ हिज फार्म आउटपुट. पाटील यांनी, जे मालक आहेत, ओनर आहेत फार्म हाऊसचे, त्यांनी कन्झ्युम केलेत काही प्रोडक्ट्स. मग ते काय असेल, ड्रॉइंग्ज असेल. ड्रॉइंग्जमध्ये मिल्क 7,500, त्यानंतर पॅडी 1,250. मिल्क आणि भाताचं त्यांनी कन्झम्शन केलं,
ते ड्रॉइंग्ज असल्यामुळं ते जातील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट जाईल कॅपिटल अकाउंटमधून ते ड्रॉइंग्स लेस करायचे. कॅपिटल म्हणजे बिझनेसमध्ये त्यांनी अमाऊंट आणली, पण बिझनेसमधून त्यांनी काही किमतीचं वस्तू या कन्झ्युम केल्या, स्वतःच्या वापरासाठी घेतल्या आणि त्याच्यामुळे ते कॅपिटलमधून होतील लेस. असे 2 इफेक्ट्स होतील. आणि शेवटची इन्फॉर्मेशन दिली की प्रोव्हाइड 10% डेप्रिसिएशन ऑन फार्म मशिनरी. मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन सांगितले. हे 2 इफेक्ट्स करायचे. डेप्रिसिएशन लेस होतं असेटमधून, म्हणजे मशिनरीमधून 10% लेस करायचं, आणि दुसरा इफेक्ट घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या पद्धतीनं हे सर्व ॲडजस्टमेंट पूर्ण होतील आणि आपल्याला या पद्धतीने तयार करायचं आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आपण तयार करूया. पहिल्यांदा घेऊ इन द बुक्स ऑफ पाटील फार्म हाऊस ट्रेडिंग अकाउंट and profit and loss account for the year ended 31 वर्ष काय दिलेला 31/3/2019. मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करू. इकडे घेऊ डेबिट साईडला पर्टिक्युलर्स रुपीज. इकडे पर्टिक्युलर्स रुपीज. इकडे क्रेडिट साईड. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्रच तयार करतो. वर ट्रेडिंग अकाउंटला जागा सोडू, निम्म्यातून खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जागा सोडू. या पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्ट्रक्चर तयार केलं. आता इथे घ्या बॅलन्स शीट ॲज ऑन 31/3/19. इकडे घेऊन लायबिलिटीज रुपीज, असेट्स आणि रुपीज. या पद्धतीनं बॅलन्स शीट तयार होईल. आता आपण ट्रायल बॅलन्समध्ये सर्व अमाऊंट्स या आपण पोस्ट करूया रिस्पेक्टिव्ह अकाउंट्सना. तर सुरुवातीला दिले डेबिट बॅलन्समध्ये स्टॉक ऑन 1/4/2018 हा ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचे. टू ओपनिंग स्टॉक ज्याच्यामध्ये काय दिले लाईव्ह स्टॉक 37,500. पुढे दिले पॅडी 15,000. कॅटल फीड 2,500. पुढे आहे फर्टिलायझर्स 1,250. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे सीड्स 1,250. आपण सर्व ओपनिंग स्टॉक्स घेतले. हे टोटल आहे 57,500. त्यानंतर पुढचं पर्टिक्युलर दिले परचेसेस. ते सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच येत आहे. इथे येते टू परचेसेस. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे लाईव्ह स्टॉक 7,500. नेक्स्ट आहे कॅटल फीड 27,000.
नेक्स्ट आहे फर्टिलायझर्स 4000. आणि लास्ट दिलेलं आहे सीड्स 1250. अशी टोटल दिलेली आहे 39,750. त्यानंतर नेक्स्ट पर्टिक्युलर दिलेला आहे क्रॉप एक्सपेन्सेस. ते सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. 13,500 टू क्रॉप एक्सपेन्सेस 13,500. त्यानंतर दिले जनरल एक्सपेन्सेस. हे जनरल आहे ते जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. खाली जाईल, या रेषेच्या खाली लिहायचे टू जनरल एक्सपेन्सेस 9,750. त्यानंतर नेक्स्ट दिलेले आहे लाईव्हस्टॉक एक्सपेन्सेस 9,500. ते डायरेक्ट एक्सपेंडिचर्स आहेत, ते घ्यायचे ट्रेडिंग अकाउंटला. टू लाईव्हस्टॉक एक्सपेन्सेस 9,500. नेक्स्ट आहे सनरी डेटर्स. सनरी डेटर्स ही आहे असेट. त्यावरती काय घ्यायची, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायची सनरी डेटर्स. त्याची अमाऊंट दिलेली आहे 5,250. नेक्स्ट दिलेला आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ फार्म मशिनरी. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. रिपेअर्स अँड मेंटेनन्स अमाऊंट दिलेली आहे 5,500. नेक्स्ट आहे फार्म मशिनरी 37,500. आता मशिनरी असेट आहे त्यामुळे ती जाईल असेट साईडला. फार्म मशिनरी 37,500 इनर कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट आहे लँड 1,12,500. ही सुद्धा असेट आहे. नेक्स्ट आहे कॅश इन हँड 3,750. ती सुद्धा असेट आहे. कॅश इन हँड. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे कॅश ॲट बँक 21,250. या पद्धतीने आपण डेबिट सर्व बॅलन्सेस घेतलेले आहेत. आता आपण घेऊया क्रेडिट बॅलन्सेस. त्याच्यामध्ये पहिले दिलेलं आहे सनरी क्रेडिटर्स 6,500. ही आहे लायबिलिटी. त्यामुळे ती द्यायची लायबिलिटी साईडला. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल्स जातं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग ते क्रेडिट साईडला घेऊया बाय सेल्स. त्याच्यामध्ये पहिलं आहे लाईव्हस्टॉक 12,000. नेक्स्ट आहे पॅडी 1,06,250. आणि लास्ट आहे मिल्क 64,250. या पद्धतीने सेल्स दिलेला आहे 1,82,500. त्यानंतर नेक्स्ट आयटम दिलेला आहे आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर 1,000. ती आहे लायबिलिटी. मग ती लायबिलिटी साईडला घ्यायची. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर 1,000 रुपये. नेक्स्ट आहे कॅपिटल 1,25,750. ती सुद्धा लायबिलिटी आहे त्यामुळे ते घ्यायचं लायबिलिटी साईडला. इनर कॉलमला घ्यायचं कारण त्याच्यामध्ये आपण नेट प्रॉफिट ॲड करतो आणि ड्रॉइंग्स वजा करतो. आता ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याच्यावर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉक जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय
क्लोजिंग स्टॉक त्याच्यामध्ये दिलेलं आहे लाईव्ह स्टॉक 25,000. नेक्स्ट दिले पॅडी 12,500. नेक्स्ट आहे कॅटल फीड 1,500. नेक्स्ट आहे फर्टिलायझर्स 1,000. एवढे क्लोजिंग स्टॉक दिले म्हणजे टोटल करून आपण आउटरला लिहूया. 25,000 प्लस 22,500 37,500 प्लस 1,500 39,000 प्लस फर्टिलायझर्स 1,000 40,000. क्लोजिंग स्टॉकचा एक आपण इफेक्ट घेतला. दुसरा इफेक्ट जातो असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक त्याच्यामध्ये पहिल्यांदा लाईव्ह स्टॉक 25,000, पॅडी 12,500, कॅटल फीड 1,500 आणि फर्टिलायझर्स 1,000 असा क्लोजिंग स्टॉक आहे 40,000 रुपयांचा. यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे ॲडजस्टमेंट. श्री पाटील हॅज कन्झ्युम्ड द फॉलोइंग आयटम्स आउट ऑफ हिज फार्म आउटपुट. हे आहे ड्रॉइंग, कारण त्या ओनरनं स्वतःसाठी कन्झ्युम केलेले प्रोडक्ट्स दिलेत. मिल्क 7,500. मग ते घ्यायचं बाय ड्रॉइंग्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय काय दिलेलं आहे तिथं. मिल्क 7,500 आणि पॅडी 1,250. त्याची टोटल करायची 8,750 ड्रॉइंग झालं. हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठे घ्यायचा, लायबिलिटीला कॅपिटलमधून लेस करायचे ड्रॉइंग्स 8,750. 15 म्हणून दिलं 7, 1,17,000 राहतील अमाऊंट. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. प्रोव्हाइड 10% डेप्रिसिएशन ऑन फार्म मशिनरी. फार्म मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन सांगितलं. फार्म मशिनरीचं 500 आहे, त्यातून करूया 10% डेप्रिसिएशन लेस 3,750. अमाऊंट किती राहील मग, 33,750. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 डेप्रिसिएशन ऑन फार्म मशिनरी 3,750 रुपये. या पद्धतीने आपण सर्व ॲडजस्टमेंट या काय केल्या, त्याचे इफेक्ट दाखवले. आता आपण काय करू, क्लोज करूया अकाउंट्स. आता पहिला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. 1,82,500 प्लस 8,750 प्लस 40,000 टोटल येईल 2,31,250. हा झाला इन्कम. त्याच्यामधून एक्सपेंडिचर्स वजा केल्यानंतर निघतो ग्रॉस प्रॉफिट. तो ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 57,500, 39,750, 13,500, 9,500 एवढी अमाऊंट जर वजा केली 2,31,250 मधून तर अमाऊंट येईल 1,11,000. ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन ब्रॉड डाऊन म्हणतो आपण, बॉरो केलेला आहे इथून, तो आहे 1,11,000.
मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुद्धा होईल. टोटल 1,11,000ला क्लोज होईल. इकडं काय निघेल मग नेट प्रॉफिट 1,11,000 मधून 9,750, 5,500 आणि 3,750 वजा केल्यानंतर अमाऊंट राहील 92,000. ही आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटला. नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटलमध्ये आपण ही अमाऊंट काय करतो ॲड करतो. कॅपिटल दिले 1,17,000 प्लस नेट प्रॉफिट किती आला 92,000. 1,17,000 प्लस 92,000 इज इक्वल टू 2,09,000. आउटरला अमाऊंट 8. ओके. आता आपण करूया काय करूया बॅलन्स शीट करूया टॅली. 2,09,000 प्लस 1,000 2,10,000 प्लस 6,500 2,16,500 लायबिलिटी साईडची टोटल येईल. असेट साईडला काय काय आहे. सनरी डेटर्स आहेत 5,250. फार्म मशिनरी आहे 33,750. लँड आहे 1,12,500. त्यानंतर आहे कॅश इन हँड 3,750. कॅश ॲट बँक 21,250 आणि शेवटी दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक 40,000. या सर्वांची टोटल सुद्धा येईल 2,16,500. आपली बॅलन्स शीट टॅली होईल आणि आपलं अकाउंट क्लोज होईल.